नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना। आजच्या व्हिडिओमध्ये आपण या वर्षी महाशिवरात्र कधी आहे, 8 मार्च का 9 मार्चला शिवरात्रीच्या पूजेचा शुभमुहूर्त काय आहे हे जाणून घेणार आहोत। महाशिवरात्रीच्या दिवशी जे शिवलिंगाची विधिवत पूजा करतात त्यांच्या जीवनातील सर्व दुःख नष्ट होते। फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला ज्या दिवशी माता पार्वती आणि भगवान शंकरांचा विवाह झाला होता, या दिवसाला महाशिवरात्री असे म्हणून ओळखले जाते। याच दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वती एकत्र भ्रमणाला निघाले होते। महाशिवरात्रीचे व्रत करणाऱ्यांवर भगवान शंकरांची कृपा ही कायम असते। या दिवशी शिवलिंगामध्ये भगवान शंकराचा वास असतो। जे लोक महाशिवरात्रीच्या दिवशी विधिवत पूजा करतात त्यांच्या आयुष्यातील सर्व विघ्न दूर होतात। त्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात। पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्दशी 8 मार्च रोजी रात्री 9:57 सुरू होणार असून 9 मार्च 2024 रोजी सायंकाळी 6:17 समाप्त होणार आहे। प्रदोष काळातच भगवान शिवाच्या उपासनेला विशेष महत्त्व असल्याने महाशिवरात्री हा उत्सव 8 मार्च 2024 या दिवशी साजरा केला जाणार आहे। समुद्र मंथनातून निघालेले हलाहल याच दिवशी शंकरांनी प्राशन केले होते आणि जगाला विनाशापासून वाचवले, आणि हेच ऋण फेडण्याचा दिवस म्हणजेच महाशिवरात्री होय। तर काही कथेनुसार या दिवशी शिव आणि पार्वतीचा विवाह झाला होता। तसेच काही दंतकथेनुसार भगवान शंकराने या दिवशी तांडव नृत्य केले होते आणि महादेवांना शांत करण्यासाठी आणि भूलोकाचा विनाश टाळण्यासाठी लोकांनी प्रार्थना केली होती। महाशिवरात्रीचा पूजेचा शुभमुहूर्त हा सकाळी 6:38 पासून ते सकाळी 11:04 असणार आहे। त्यानंतर निशितकाल मुहूर्त मध्यरात्री 12:07 पासून ते 12:55 असणार आहे। यानंतर सायंकाळच्या पूजेचा मुहूर्त 6:25 पासून ते रात्री 9:28 असणार आहे। रात्रीच्या पूजेचा मुहूर्त रात्री 9:28 पासून ते मध्यरात्री 12:31 असणार आहे। मध्यरात्रीच्या पूजेचा मुहूर्त 12:31 पासून ते 3:34 असणार आहे आणि यानंतर 9 मार्च रोजी पहाटेच्या पूजेचा मुहूर्त 3:34 पासून ते सकाळी 6:37 असणार आहे। महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे। अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडे गंगाजल टाकून या पाण्याने अंघोळ करावी। यानंतर सूर्याला अर्घ्य द्यावे। त्यानंतर आपल्या देवघरामध्ये असलेल्या महाशिवपिंडीच्या पिंडीवर पाण्याने पंचामृताने अभिषेक करावा। शक्य झाल्यास 108 वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा। रात्री शिवलीलामृत अध्याय वाचन करावं। शिवलीलामृत ग्रंथाचं पठण करावं। दिवसभर होईल तेवढे ओम नमः शिवाय या मंत्राचं नामस्मरण करावं। शक्य झाल्यास एखाद्या महाशिवाच्या मंदिरात जाऊन तेथे आपल्याला पाण्याने अभिषेक करायचा आहे। 108 वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे। शिवलीलामृताचा 11वा अध्यायाचं या दिवशी आवर्जून पठण करू शकतात। या दिवशी आपल्याला होईल तेवढी महादेवांची सेवा करायची आहे। तुमच्या घरामध्ये, तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग नसेल तर तुम्ही महादेवाच्या मंदिरात जाऊन 1 तांब्याभर पाणी महादेवाच्या पिंडीवर अर्पण करू शकतात। शक्य झाल्यास या दिवशी महादेवाच्या शिवलिंगावर कच्च्या दुधाने अभिषेक करावा। त्यानंतर स्वच्छ पाण्याने अभिषेक करावा। शक्य झाल्यास 108 बेलपत्र वाहून महादेवाची पूजा करावी। त्याचप्रमाणे 108 धोत्र्याचे फूल अर्पण करून महादेवाची पूजा करावी। शक्य झाल्यास या दिवशी महादेवाच्या पिंडीला अभिषेक घालून त्याला पांढरा भस्म अर्पण करा। धोत्र्याचं फळ अर्पण करा। शक्य झाल्यास पांढरं फूल आवर्जून अर्पण करा।
या दिवशी तुम्हाला शक्य झाल्यास महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवाच्या शिवलिंगाची पूजा अर्चना करा। शक्य झाल्यास 108 बेलपत्र वाहता आले तर 108 वेळा ओम नमः शिवाय म्हणून बेलपत्र अर्पण करा। शिव अष्टोत्तर नामावली याचं पठण करा। संध्याकाळी रुद्र अभिषेक करा। बघा, या सेवा तुम्ही या दिवशी करू शकतात। व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा। त्याचप्रमाणे माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।